माझे नुकतेच लग्न झाले होते आणि माझ्या पतीला अनुसरून त्याची सेवा करण्याचा आणि त्याचा प्रत्येक शब्द पाळण्याचा माझा प्रयत्न होता. असो निघताना माझ्या आईने मला सांगितले होते की आतापासून हे तुझे घर आहे आणि तुझ्या नवऱ्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा मला माझ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बनवायचे नव्हते, कारण मी वेगळ्या प्रकारची मुलगी होते आणि हे काम निरुपयोगी समजत होते. पण माझ्या पतीला आमच्या लग्नाचा व्हिडिओ बनवायचा होता आणि फोटो देखील काढायचे होते, जेणेकरून ते स्मरणीय राहतील. माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी मी होकार दिला. माझ्या नवऱ्याने आमच्या लग्नाचा व्हिडिओ बनवण्यासाठी दुसऱ्या शहरातून एका चांगल्या फोटोग्राफरला बोलवले होते आणि त्याने खूप चांगल्या दर्जाचा व्हिडिओ बनवला होता. इतकंच नाही तर आमच्या लग्नाच्या रात्री 2 तास फोटो सेशन सुरू होतं. प्रथम उन्हाळ्यात मी मेकअप केला होता आणि त्यावर मी इतका भारी लेहंगा घातला होता. मी जर बेशुद्ध पडले नसते तर कदाचित ते फोटो सेशन रात्रभर चालू राहिले असते. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने फोटोग्राफरला पहाटे फोन केला आणि तो म्हणाला की तो खूप सुंदर व्हिडिओ बनवतो. मला समजले की कदाचित माझ्या पतीला फोटो आणि व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे. आतापर्यंत सर्व काही ठीक होते, पण एके दिवशी माझ्या पतीने त्याच्या मित्रांना घरी बोलवले आणि मला त्यांच्यासाठी जेवण तयार करायला सांगितले. मला वाटले कदाचित माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्रांना बोलवले असेल, पण जेवल्यानंतर काही वेळाने माझे पती खोलीत आले आणि मला सांगितले की आमच्या लग्नाचा व्हिडिओ ज्या USB मध्ये आहे तो मला दे. माझ्या लग्नाचा व्हिडिओ माझ्या मित्रांना दाखवायचा आहे. माझ्या नवऱ्याने जे बोलले ते ऐकून मी थोडी नाराज झाले आणि म्हणाले की तू आमच्या लग्नाचा व्हिडिओ तुझ्या मित्रांना का दाखवतोयस? मग माझ्या पतीला वाईट वाटले आणि म्हणाले की तू का अपेक्षा घेत आहेस? यात इतके विचित्र काय आहे? ज्या व्हिडिओमध्ये तू एकटीच आहेस का? मी पण तुझ्या सोबत आहे आणि संपूर्ण कुटुंबही आहे. हा एक व्हिडिओ लग्नाचा आहे. तो व्हिडिओ तुझ्या एकटी सोबतचा नाही. इथे आणतो. मला नकार द्यायचा होता, पण पुन्हा माझ्या नवऱ्याची आज्ञा पाळायची ही माझ्या आईची शिकवण आठवली. म्हणून मी शांतपणे कपाटातून USB स्टिक काढली आणि माझ्या नवऱ्याला दिली. काही वेळाने माझ्या पतीने ड्रॉइंग रूममधून हाक मारली आणि म्हणाले, आमच्यासाठी चहा आण. मी चहा देण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये गेले. तेव्हा मला 4-5 लोक बसलेले दिसले आणि आमच्या लग्नाचा व्हिडिओ टीव्हीवर चालू होता. व्हिडिओमध्ये विशेष काही नव्हते, पण ते सर्व माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. माझ्या पतीच्या मित्रांच्या नजरेने मला खूप गोंधळले आणि गुदमरल्यासारखे वाटले, पण जणू काही माझ्या नवऱ्याला काही कळेना. मी पटकन चहा दिला आणि माझ्या खोलीत पळत सुटले. 2 तासानंतर माझ्या पतीचे मित्र निघून गेले आणि त्यांनी सांगितले की तू तयार केलेले जेवण खूप चांगले होते, पण माझ्या मित्रांना जेवणापेक्षा आमच्या लग्नाचा व्हिडिओ जास्त आवडला. तो माझी खूप स्तुती करत होता, म्हणूनच मी एवढा महागडा फोटोग्राफर मागवला होता, जेणेकरून आमच्या लग्नाचा व्हिडिओ जो कोणी पाहिला तो पाहतच राहू शकेल. पण माझा नवरा त्याच्या मित्रासोबत बसून आमच्या लग्नाच्या व्हिडिओवर कमेंट करतो, हे मला आवडले नाही. पण वेळ निघून गेली असे समजून मी गप्प राहिले. आता मी जे बोलले त्याचा उपयोग काय? आता सर्वांनी ते पाहिले आहे. फक्त 2-3 दिवस झाले होते. ते सगळे पुन्हा आमच्या घरी आले आणि माझ्या पतीला सांगू लागले की आमच्यासाठी जेवणाची गरज नाही, फक्त चहा पुरेसा आहे. आम्ही इथे जेवण खाण्यासाठी नाही, तर लग्नाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आलो आहोत, कारण आम्हाला तो खूप आवडला होता. मला खूप राग आला जेव्हा ते लोक असं म्हणाले. ही चित्रपट किंवा मालिका आहे का ज्यांना खूप आवडले आणि पुन्हा पाहायला आले? आमच्या जातीच्या जीवनाचा हा व्हिडिओ होता आणि मला असे अजिबात आवडत नाही की या लोकांनी तो पुन्हा पाहावा. पण माझ्या नवऱ्याला त्याच्या मित्राच्या भूतांनी पछाडले होते. तो म्हणू लागला, तू कोण अपेक्षा घेणारी? हा देखील माझ्या लग्नाचा व्हिडिओ आहे आणि जर माझ्या मित्रांना ते पाहायचे असेल तर ते नक्कीच पाहतील. मी तुला हे तुझ्या मित्रांना दाखवू नकोस असे कधीच सांगितले नाही. तुझं
पण मन करत असेल तूही दाखवू शकतेस. दाखव. मी गप्प झाले आणि ते सर्व ड्रॉइंग रूममध्ये बसून व्हिडिओ पाहू लागले. मी चहा करायला गेल्यावर नवऱ्याचे सगळे मित्र पुन्हा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मला समजले नाही की त्याचा हेतू काय आहे. त्यांनी यापूर्वी एकदा व्हिडिओ पाहिला आहे आणि आता तो पुन्हा पाहण्यात काय अर्थ आहे का माहीत नाही, पण या सगळ्यामुळे मला शंका येत होती की काहीतरी असावं की ज्याच्यासाठी हे सगळे मित्र इथे येतात आणि आमच्या लग्नाचा व्हिडिओ बघतात. 5-6 दिवस उलटून गेले होते. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तू तुझ्या मित्रांना तुझ्या घरी बोलवतोस, कधी कधी तू त्यांच्या घरी पण पार्टीला जायला हवं. मी हे बोलले कारण मला माहीत होतं की माझ्या नवऱ्याचे मित्र त्यांना कधीही घरी बोलवणार नाहीत आणि अशा प्रकारे माझ्या पतीचे हृदय त्यांच्या मित्राद्वारे खराब होईल आणि मला असे वाटले की माझ्या पतीचे त्याच्या मित्रासोबतचे नाते आणि मैत्री संपली पाहिजे, जेणेकरून त्याने आमच्या घरी येणे बंद करावे. ते मला काही बोलले नाही, तरी आमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहायचा आणि नंतर माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा. त्यांचा हट्ट मला आवडला नाही. दुसरीकडे माझ्या पतीला आमच्या लग्नाचा व्हिडिओ इतका आवडला की तो एकटा खोलीत बसून पाहत असं. मी फक्त एक दीर्घ श्वास घेऊन आश्चर्यचकित व्हायची की माझ्या पतीला यात इतके विशेष काय दिसते. इतर लोकांच्या लग्नाच्या व्हिडिओप्रमाणेच आमचाही होता. मला असे वाटायचे की माझ्या पतीला त्याच्या मित्रांनी त्यांच्या घरी बोलवले नाही. पण माझा विचार चुकीचा ठरला, कारण दुसऱ्याच दिवशी माझे पती मला तयार होण्यास सांगू लागले. आज आमच्या मित्रांनी आम्हाला आमंत्रित केले आहे. मी संध्याकाळी एका मेजवानीला जायची तयारी करत होते, जेव्हा मी पाहिले की माझ्या पतीने पुन्हा तीच USB खिशात ठेवली होती, ज्यात आमच्या लग्नाचा व्हिडिओ होता. मी चिडून विचारले, आता हे सोबत घ्यावे लागेल का? तर तो म्हणाला, हो, माझ्या मित्राने खास मला माझ्या लग्नाचा व्हिडिओ आणायला सांगितला होता. आज आपण सर्वजण मिळून हा व्हिडिओ पाहणार आहोत. मी म्हणाले, तुम्ही सगळे एकच व्हिडिओ किती वेळा बघणार? चित्रपट बघितला तर ठीक आहे, पण त्याने मित्रासमोर माझे ऐकले नाही. मला खूप राग आला. म्हणून मी म्हणाले, ठीक आहे, तू स्वतः हा व्हिडिओ घेऊन निघून जा, मी येत नाही. पण माझे पती गेले. जणू माझ्यापेक्षा त्याच्या मित्राचे शब्द त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. तो परत कधी आला ते मला कळले नाही, कारण तो निघून गेल्यावर मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने मला समजवण्याचा प्रयत्न केला आणि विचारले की तू माझ्या मित्रांच्या मागे का आहेस? ते बिचारे काय म्हणतात? त्याने कधी तुला काही सांगितले किंवा त्रास दिला तर मला सांग. मी काय सांगणार? कारण माझ्या नवऱ्याच्या मित्रांनी मला त्रास दिला किंवा काहीही बोलले असे काहीही नव्हते. ते फक्त माझ्याकडे मूकपणे बघत राहायचे. याआधी माझ्या नवऱ्याने मला कधीच पटवले नव्हते. आज काय झालं आणि मग हे रहस्य काही वेळाने उघडत झाले. जेव्हा तो मला सांगू लागला की त्याच्या एका मित्राचे लग्न जवळ आले आहे आणि त्याला त्याच्या लग्नाचा व्हिडिओ आमच्यासारखा बनवायचा आहे, म्हणून त्याला आमच्या घरी येऊन आमच्या लग्नाचा व्हिडिओ पूर्ण तपशीलवार आणि काळजीपूर्वक पाहायचा आहे. म्हणून मी त्याला म्हणालो, ठीक आहे, तुम्ही या. कृपया मी माझ्या मित्राला घरी बोलवले आहे म्हणून रागवू नकोस. मी त्यावेळी गप्प बसले आणि मनात विचार केला की लग्न हे शेवटचे आहे. पण मी चुकले, कारण त्यानंतर ते रोजचे झाले. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने माझ्या नवऱ्याचे मित्र आमच्या घरी यायचे आणि मग आमच्या लग्नाचा व्हिडिओ ऑन करून ड्रॉइंग रूममध्ये बसायचे आणि ते बघायचे. मी चहा घेऊन जायचे तेव्हा मला त्यांचे विचित्र एक्सप्रेशन दिसायला लागले. एके दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या मित्राच्या घरी गेले होते, तेव्हा त्याची बायको मला सांगू लागली की त्यांना तुला भेटायला खूप आवडते, कारण माझा नवरा अनेकदा तुला उल्लेख करतो,
पण फक्त माझा नवराच नाही तर तुझा नवराही असतो. तुझ्यावर करडी नजर आहे आणि ते वेगवेगळ्या बहाण्याने तुमच्या घरी का येत राहतात? कदाचित तू खूप सुंदर आहेस म्हणून ते तुला भेटायला येतात. मी खूप सुंदर आहे यात शंका नाही. पण आतल्या आत मला माहीत होतं की ते फक्त सौंदर्यापुरतं नसतं. माझ्या नवऱ्याचे मित्र आमच्या घरी काही खास कामासाठी आले होते. त्यांनी लग्नाचा व्हिडिओ इतक्या लक्षपूर्वक का पाहिला? जर तो माझ्यासाठी आमच्या घरी आला असता तर त्याने मला काहीतरी सांगितले असते किंवा मला इशारा दिला असता. परंतु कोणीही माझ्याशी कोणत्याही प्रकारे गैरवर्ताव केला नाही. त्यांच्या विचित्र नजरेने मी अस्वस्थ व्हायचे. मला माहीत होते की माझा नवरा थांबणार नाही. त्याचे मित्र घरी येत राहायचे. त्यामुळे मला काही दिवस या वातावरणातून पळून जावेसे वाटू लागले. मी माझ्या पतीकडून काही दिवसासाठी माझ्या आईच्या घरी जाण्याची परवानगी घेतली आणि त्यांनी मला आनंदाने परवानगी दिली. मला त्यांच्या आनंदाचे कारण माहीत होते की त्याला सवलत सवलत मिळणार होती. जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा तो त्याच्या मित्रांना बोलवेल आणि ते एकत्रितपणे मनमर्जी करतील आणि त्यांना कोणीही रोखणार नाही. आईच्या घरी जाताना मी ठरवलं होतं की माझा नवरा जेव्हा मला घ्यायला येईल तेव्हा मी परत येण्यासाठी त्याच्यापुढे एकच अट ठेवू. ती म्हणजे तू तुझ्या मित्रांसोबतची मैत्री तोड, तरच मी तुझ्याबरोबर परत जाईन. मी आईकडे राहायला गेले. 2 दिवसही गेले नव्हते तेव्हा मी माझ्या गल्लीत माझ्या नवऱ्याचे 2 मित्र पाहिले, जे नेहमी आमच्या घरी यायचे. मी लगेच घरात गेले. मी खूप घाबरले. ते इथे काय करत आहेत? ते रस्त्यावर काय चांगले करू शकतात? तो माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा माझ्याबद्दल माहिती घेण्यासाठी या रस्त्यावर आला नव्हता. मी त्याचं क्षणी माझ्या पतीला फोन केला आणि त्याच्याशी बोलले. बोलता बोलता मी विचारले, तुझे मित्र घरी आले आणि मी घरी नव्हते, तर त्यांनी तुला माझ्याबद्दल विचारले का? माझा नवरा म्हणाला, हो, ते तुझ्याबद्दल विचारत होते. वहिनी कुठे आहे? जेव्हा त्यांना तू दिसली नाही तेव्हा मी उत्तर दिले की ती तिच्या आईकडे गेली आहे. जेव्हा मी त्याला विचारले की तू माझ्या आईच्या घराचा पत्ता सांगितला आहेस का? तेव्हा तो म्हणाला की हो. आमच्या संभाषणात मी त्यांना सांगितले होते की तुझी आई कुठे राहते. मी त्यांना का सांगू शकत नव्हतो. मला वाटत होतं की माझंच डोकं फोडावं. माझा नवरा एवढा मूर्ख कसा होऊ शकतो? मला असा नवरा मिळाला होता की ज्याला काही कळतही नाही. बायकोच्या आईचा पत्ता मित्रांना कोण सांगतो का? मला त्याचे मित्र आधीपासूनच आवडत नव्हते आणि आता त्यांना माझ्या ठिकाणी पाहिल्यानंतर माझी खात्री झाली की त्यांना माझ्यात रस आहे. काही वेळाने मी बाहेर आले आणि पाहिले तर रस्त्यावर कोणीच नव्हते. कदाचित दोघेही निघून गेले असावेत. संध्याकाळी शेजारी आमच्या घरी आली आणि आईला म्हणाले की आज 2 मुलांनी आमचा दरवाजा ठोठावला आणि तुमच्याबद्दल विचारले. तुम्ही लोक आधी कुठे राहत होतात आणि तुमचे सर्वांशी वागणे कसे आहे? मी त्याला खडसावले आणि तू आमच्या शेजारच्यांची हेरेगिरी का करत आहेस असे विचारून त्याला पाठवले. पण मला कुतूहल वाटले आणि म्हणून मी तुला विचारायला आले की सर्व काही ठीक आहे ना? तू तुझ्या मुलीचे लग्नही करून दिले आहेस. नाहीतर मला वाटले असते कदाचित तिचे नातेवाईक विचारत असतील. मी आणि आई खूप घाबरलो. आम्ही कोणतेही उत्तर देऊ शकलो नाही. आता जर मी त्या शेजारणीला सांगितले असते की तो माझ्या नवऱ्याचा मित्र आहे, तर तिने माझ्याबद्दल किती चुकीचा विचार केला असता की तो माझ्या पतीचा मित्र आहे. ते माझ्याबद्दल का विचारत आहेत? आईने कसे तरी त्या शेजारणीला टाळून मला निरोप दिला आणि मग मला सांगू लागली की तुझे इथे राहणे योग्य नाही. तू तुझ्या नवऱ्या घरी जा. मला वाटतं त्यांच्या मित्रांना तू त्यांच्या आयुष्यात नको म्हणून ते तुझ्या विरोधात आहेत. काही पुरावे शोधायचे आहेत. मग याआधी त्यांचे हेतू पूर्ण होण्याआधी आणि तुझे घर उद्ध्वस्त होण्याआधी तू तुझ्या घरी परत जा. माझ्या आईच्या बोलण्यात तथ्य होते म्हणून मी माझ्या घरी परतले. माझे पती मला पाहून खूप आनंदित झाले आणि म्हणाले की मी फक्त एका दिवसात तुला घ्यायला येणार आहे. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की आता माझ्या नवऱ्याचे
हे 4 मित्र आमच्या घरी येत नाहीत आणि माझा नवरा त्यांना भेटायला बाहेर जात नाही. हे माझ्यासाठी खूप मोठे आश्चर्य होते. मी माझ्या पतीला असे का विचारले असता तो म्हणाला, "सोड, त्याने मला तुझ्याबद्दल चुकीचे बोलले होते." मला ते सहन झाले नाही आणि मी त्यांच्याशी माझे नाते संपवले. कोणत्या प्रकारच्या गोष्टी चुकीच्या होत्या मी विचारण्याच्या धाडस करू शकले नाही. पण या ब्रेकअपच्या बातमीने माझे मन हलके झाले होते, की ते माझ्या पतीच्या आयुष्यातून निघून गेले होते. नाहीतर ते आमचं नातं बिघडू शकली असते असं मला वाटत होतं. माझे आणि माझ्या पतीचे आयुष्य सुरळीत चालू होते. पण ही शांतता तात्पुरती होती, कारण एके दिवशी माझ्या आयुष्यात वादळ आले आणि हे वादळ माझ्या पतीच्या मित्रांनी आणले. त्याच दिवशी माझे पती घरी असताना दरवाजाची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्याला समोर त्यांचे 4 मित्र उभे असलेले दिसले. त्यांना पाहताच माझे पती रागाने म्हणू लागले, की आजपासून मी तुम्हाला माझ्या घरात पाऊलही ठेवू देणार नाही. असे सांगितले असता तुम्ही सर्व का आला आहात? माझ्या पतीच्या एका मित्राने सांगायला सुरुवात केली, की आज आम्ही तुला सत्य सांगायला आलो आहे, जे जाणून तू देखील आश्चर्यचकित होशील. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की आम्ही तुमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहण्यात इतके मग्न का होतो आणि तासनतास ते काय पाहायचो. माझे हृदय बुडले. मला समजले की काहीतरी खूप वाईट होणार आहे. मग एका मित्राने विचारले, "तुम्हाला असे वाटते का की आम्ही तुमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहतो कारण तो खूप छान बनवला आहे?" "नाही, उलट आम्ही पाहतो जेणेकरून आम्ही तुमच्या पत्नीकडे काळजीपूर्वक पाहू शकू." माझ्या पतीला या गोष्टीचा राग आला आणि त्याने मारहाण करत असतानाच दुसऱ्या एका मित्राने त्याला पकडले आणि म्हणाला, "सर्वप्रथम कृपया आमचे ऐक, की आम्ही तुमच्या पत्नीकडे इतके कठोरपणे का पाहत होतो. तुला आठवत असेल की 8 वर्षापूर्वी आम्ही वैश्यगृहात जायचो. आम्ही 2 वर्षे तिथे जात राहिलो. नंतर आम्ही कामाला लागलो आणि लग्न झाल्यावर आम्ही तिकडे जाणे बंद केले. तुम्ही आम्हाला तुमच्या लग्नात बोलवलेही नव्हते. पण जेव्हा आम्ही तुमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला कळत कळत नाही की तुझी पत्नी आम्ही 8 वर्षापूर्वी ज्या मुलीचा मुजरा पाहायला जायचो त्या मुलीसारखी का वाटली. आम्हाला खात्री नव्हती, पण नीट बघितल्यावर आमच्या मनात एकच विचार आला, की ही तीच मुलगी आहे. म्हणून आम्ही तुमच्या लग्नाचा व्हिडिओ नीट बघायचो, जेणेकरून तुमच्या नववधूच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करता येईल. तुझ्या पत्नीला मेकअप शिवाय पाहून आम्ही ओळखू शकलो नाही. पण जेव्हा आम्ही तिला लग्नाच्या व्हिडिओमध्ये मेकअप करताना पाहिले तेव्हा आम्हाला वाटले की ती तीच मुलगी आहे, कारण ती देखील असाच मेकअप करते. तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर या इतर 3 मित्रांना विचार. आम्ही खरे बोलतो यावर तुझा विश्वास बसत नाही, म्हणून आज आम्ही पुरावे घेऊन आलो आहोत. आम्ही त्याच वेश्यालयात गेलो आणि त्यांना तुमच्या पत्नीच्या लग्नाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांनी तिला ओळखले आणि सांगितले की ती 6 वर्षापूर्वी इथून पळून गेली होती आणि आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. तुझा विश्वास बसत नसेल तर आमच्या सोबत ये आणि तिथे विचार, तुला सर्व काही कळेल. ते माझ्या नवऱ्याला काही अज्ञात गोष्टी सांगत होते, पण हे सर्व ऐकून मला धक्काच बसला. माझी सर्वात वाईट भीती खरी ठरली. मी जेव्हा त्या चौघांना पाहिलं तेव्हा मला असं वाटायचं की मी त्यांना आधी कुठेतरी पाहिलंय, पण ते माझ्या भयंकर भूतकाळातील आठवणीचा भाग आहेत. हे माझ्या कल्पनेतही नव्हतं. तो म्हणतो ते सर्व खरे होते. काश ते माझ्या पतीचे मित्र नसते. माझे पतीने त्यांचे मित्र काय बोलत आहेत हे ऐकून माझ्याकडे अस्वस्थपणे पाहिले आणि विचारले की तो खरे बोलत आहे का? तू वैश्यालयाची आहेस का? आता माझ्या पतीला संपूर्ण सत्य सांगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी त्याला सांगू लागले, मी 6 वर्षापूर्वी होते, जेव्हा बाबांच्या मृत्यूनंतर आईने दुसरं लग्न केले. वरवर पाहता माझे सावत्र वडील माझ्यासाठी खूप चांगले होते आणि प्रत्येकजण त्यांची प्रशंसा करताना थकला नाही. पण तो किती वाईट माणूस होता हे फक्त मलाच माहीत होतं. आईला दाखवण्यासाठी त्याने माझ्यावर प्रेम व्यक्त केले. त्याला माझ्या आईची संपत्ती मिळवायची होती आणि त्यात अडथळा होता, कारण मी कुठेतरी गायब झाले तर माझ्या आईला संपत्तीत
माझा वाटा मिळेल आणि आई मिळणे म्हणजे सर्व काही मिळणे. म्हणून त्याने माझ्या आईच्या अनुपस्थितीत माझे अपहरण केले आणि मला वेश्यालयात विकले. तेव्हा मी 8 वर्षाची होते. जेव्हा मला वेश्यागृहात आणले तेव्हा मी माझ्या स्वतःच्या इच्छेने तिथे गेले नव्हते, तर मला जबरदस्तीने तिथे आणले गेले होते. कोणीही इच्छेने काट्यावर जन्माला येत नाही किंवा कोणीही तिथे जाऊन वेश्या बनवण्याची निवड करत नाही. त्याने मला जबरदस्तीने डान्स शिकवायला सुरुवात केली. माझ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात आली होती. त्यामुळे मी तिथून पळून जाऊ शकले नाही. 3-4 वर्ष नृत्य शिकवल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी माझा मुजरा करायला सुरुवात केली. मी खूप नकार दिला, पण त्या लोकांना त्यांच्या कमाईची काळजी होती. मी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तिथे राहिले आणि मग एके दिवशी मला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली. मी घरी गेल्यावर मला कळले की माझ्या सावत्र बापाने माझ्या आईला लुटले आणि निघून गेला आणि माझी आई एकटीच घरोघरी फिरत होती. माझ्या आईला मला 10 वर्षानंतर पाहून खूप आनंद झाला आणि आम्ही तिथून निघून इथे या दुसऱ्या शहरात आलो, कारण माझ्याबद्दल कोणी चुकीचं बोलू नये अशी तिची इच्छा होती. या 7 वर्षात मी स्वतःला खूप बदलले आहे. मी जन्माने सभ्य मुलगी होते. कुटरण्याखण्यात राहूनही मी माझ्या इज्जतीची रक्षण केले आणि तेथून निसटल्यावर मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. तुमचे मित्र जे माझ्या विरोधात येऊन तुम्हाला हे सर्व सांगत आहेत आणि माझे चारित्र्य चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना विचारा की ते तिथे काय करत होते. नाचणारी स्त्री किंवा मुजरा करणारी बाई चुकीची आहे, पण तिला पाहण्यासाठी प्रत्यक्ष म्हणून जमणाऱ्याचे सर्व काही ठीक आहे का? ते सर्व थोर आहेत का? जर मी पापी होते तर तोही पापी आहे. पुण्य मिळवण्यासाठी तो तिथे गेला नाही. मी तुम्हाला माझ्याबद्दल सत्य सांगू इच्छिते नव्हते, कारण मी आता आपल्या संसारात पुढे गेले आहे आणि मला माझा भूतकाळ आठवायचा नव्हता. मी तुझ्यापासून सर्व काही लपवले, ही माझी चूक आहे. मी कदाचित तुला सांगायला हवे होते, परंतु मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, कारण ती माझी चूक नव्हती. आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. एवढं बोलून मी रडतच तिथून बाहेर पडले आणि आईकडे परत आले. कदाचित मी माझा नवरा कायमचा गमावला होता. माझ्या सत्याने माझे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले होते, पण मी चुकीचे होते की मला कळत नाही की मी हे का विसरले की जेव्हा आपण भगवंताच्या मार्गाने कोणतेही वाईट सोडता तेव्हा तो देखील आपल्याला एकटे सोडत नाही. मग तो मला या इंडस्ट्रीत राहून देईल हे कसं शक्य होतं? 2 दिवसानंतर माझे पती माझ्याकडे आले आणि म्हणाले की मी खूप विचार केला आणि मी या निष्कर्षावर पोहोचलो की प्रत्येक व्यक्ती चुका करते आणि तुझ्या भूतकाळात तुझी चूक नव्हती. तुझी स्थिती माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि मला चांगले माहीत आहे की तू एक सभ्य मुलगी आहेस. मी तुला न्यायला आलोय. घरी परत ये. मी देवाचे आभार मानले आणि आनंदाने माझ्या पतीच्या घरी गेले. यावेळी माझ्या हृदयावर कोणतेही ओझे नव्हते आणि माझ्या मनात कोणतीही अडचण नव्हती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या पतीने त्याच्या मित्राचा मागोवा गमावला होता. आता आयुष्यात सगळीकडे फक्त शांतता होती. मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा.